थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 16 ऑगस्टच्या भागात मनूने आता मोबाईल घेतलेला असतो आणि त्यानंतर ती संपदाला सांगते की आई अगं 4 मिस कॉल आले आहेत, कोणाचे असतील ग. तेव्हा आता संपदा येते तर नंबर तो अनोळखी असतो. दोघींनाही कळत नाही की नक्की या नंबरवरून कोणाचे आम्हाला फोन आले असतील. तेव्हा आता संपदा सांगते की हे बघ मनू, तू फोन लाव, कोण आहे ते बघ, मी जाऊन आतलं सगळं आवरून घेते. त्यानंतर फोन लावल्यानंतर आता फोनवरती हवालदार बोलत असतो. तेजसने त्याच हवालदाराच्या मोबाईलवरून मानसीला कॉल ट्राय केलेले असतात. त्यानंतर आता मानसी विचारते की या नंबरवरून आम्हाला फोन आला होता. तेव्हा आता हवालदार म्हणतो की मी का करू तुम्हाला फोन. तेव्हा आता तिथे मनू सांगते की अहो नाही, तुम्ही प्लीज तुमचा मोबाईल चेक करा, याच नंबरवरून आम्हाला 4 मिस कॉल आले होते. तेव्हा आता हवालदाराच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि तो सांगतो की हां, अरे तो आरोपी आहे. तेव्हा आता आरोपी मनू विचारते की आरोपी कोण. हवालदार आता तेजसचं नाव घेतो. तेजसचं नाव ऐकता क्षणी मनूला आता मोठा धक्का बसतो. मनू तिथे आता विचारते की काय केलं आहे त्यांनी. तेव्हा हवालदार सांगतो की स्वतःच्याच घरातून 2 लाख रुपये चोरलेत त्यांनी. तेव्हा आता मनूला या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नसतो, कारण तिच्या तेजसवरती पूर्ण विश्वास असतो. तर ती विचारते की हे नक्की पोलीस स्टेशन कोणतं आहे. हवालदाराने आता मनूला पत्ता दिलेला असतो. तेजसच्या घरी सुनंदाची तब्येत ठीक नसते. तेव्हा तात्यासाहेब तिला सांगत असतात की अगं सुनंदा, काहीतरी खाऊन घे, गोळ्या औषधं खायची आहेत, नसेल तर आराम तरी कर. तेव्हा आता सुनंदा सांगते की नाही, जोपर्यंत माझा तेजस माझ्यासमोर येत नाही तोपर्यंत मला बरं नाही वाटणार आहे. तर तात्या सांगतात की अगं सुनबाई सोडवायला गेली होती ना, त्याने काय केलं, त्या कागदावरती सह्या सुद्धा केल्या नाहीत. तेव्हा सुनंदा सांगते की त्याने सह्या का केल्या नाहीत याचं खरं कारण तुम्हाला माहिती आहे. सुनंदा तात्यांना सांगते की काही झालं तरी तेजस ही वास्तू विकू नाही देणार. तेव्हा तात्यासाहेब समजूनच घेत नाहीत. ते उलट सुनंदाला सांगतात की याच वास्तू चोरी करून आपल्या नावाला काळीमा फासला आहे आणि त्याचा एवढा का पुळका येतोय तुला. म्हणे 2 लाख रुपये फेडतो. आहे का ऐपत 2 लाख रुपये फेडायची आणि कमवायची, तर त्याला काडीचीही अक्कल नाही आहे. तात्यासाहेब आता सुनंदाला बोलत असताना तिथे दिनेशने डॉक्टरांना आणलेलं असतं. तेव्हा सुनंदा विचारते की डॉक्टर वगैरे कशाला. तर तात्यासाहेब आता इशाऱ्याने तिला गप्प बसायला सांगतात. तर रूममधून गायत्री, छाया दोघीही बाहेर आलेले असतात. त्यानंतर डॉक्टर सुनंदाला आता खालती झोपवण्यासाठी सांगतात. तात्यासाहेब पटकन आता सुनंदाला गप्प बसवतात आणि तिला झोपवतात. त्यानंतर डॉक्टर तिथे चेक करतात. चेक केल्यानंतर डॉक्टर सांगतात की यांना खूप जास्त विकनेस आला आहे. एक काम करतो, मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देतो, ते गोळ्या द्या, परंतु त्यांना आधी काहीतरी खायला घाला तुम्ही. डॉक्टर पटकन दिनेशच्या हाती आता औषधाची चिठ्ठी देतात आणि तेथून जातात. तर नीच गायत्रीला ऐती संधी चालून आलेली असते प्रभूंचा अपमान करण्यासाठी. दिनेशच्या हातून ती चिठ्ठी हिसकावून घेते आणि त्याला सांगते की बाप रे, एवढी औषधं, आणि त्यातून आता डॉक्टरांचा खर्च, औषधांचा खर्च कोण करणार आहे. मीच करणार ना. तू कोणाला विचारून डॉक्टरांना बोलवलं होतंस रे. त्यावरती आता दिनेश हात जोडून विनंती करत असतो गायत्रीला की प्लीज अगं थोडे पैसे दे. तेव्हा आता गायत्री सांगते की आधीच तात्यासाहेबांच्या गोळ्या औषधांचा खर्च कमी होता का, यांचा अजून वाढला आहे. आणि सासूबाईंनीही आता कोणासाठी जेवण टाकले, त्या भोट्या तेजससाठी. मी अजिबात या गोळ्या औषधांसाठी खर्च नाही करणार आहे दिनेश. आता या सगळ्या गोळ्या औषधं आहेत ना, ती त्यांचा मुलगा तेजसच आणेल. गायत्रीने मदत नाही केली तर आता सुनंदाची तब्येत कशी सुधारणार, यासाठी तात्यासाहेब तिच्यासमोर हात जोडतात. तिला सांगतात की अगं सुनबाई, तू सुनंदाची तब्येत तरी बघ ना गं. दिनेशला आता तात्यांनी गायत्रीसमोर हात जोडल्याचं खूप वाईट वाटत असतं. तेव्हा तिथे गायत्री सांगते की तात्यासाहेब, हे मुद्दाम ओढावून आणलेलं आजारपण आहे ना. गायत्री पुढे तात्यांना सांगायला लागते की तात्यासाहेब, आता या सगळ्यांमध्ये तेजसची चूक आहे ना. नाही, तुम्ही सांगा, मी मुद्दाम करते आहे का हे सगळं. त्यानंतर ती सूरजला हाक मारते आणि त्याला विचारते की चूक कोणाची आहे. तेव्हा आता सूरजला दारू प्यायला पैसे हवे असतात आणि म्हणून तो खिशाकडे पाहत असतो. तेव्हा आता गायत्रीच्या लक्षात येतं. ती छायाला हाक मारते. छायाने पटकन पैसे दिल्यानंतर सूरज जेव्हा पैसे पाहतो तर पोपटासारखा बोलायला लागतो. तो म्हणतो की या सगळ्यांमध्ये तेजसची चूक आहे. सगळ्यांनाच ही गोष्ट खूप लाजिरवाणी वाटत असते, परंतु सगळ्यांचेच हात दगडाखाली अडकल्याने गायत्रीचा माज कोणीच उतरवू शकत नसतं. तेव्हा आता सूरज गायत्रीच्या हातातले पैसे हिसकावून घेतो आणि दारू प्यायला तेथून पळून जातो. तर गायत्री आता त्याच्यावरती हसत असते, परंतु सगळ्यांनीच आता माना खाली घातलेले असतात. तर इकडे जेलमध्ये हवालदार येतो आणि तेजसला सांगतो की तुला भेटायला आला आहे कोणीतरी. तेजस जेव्हा आता मागे वळून पाहतो तर मानसी असते. मानसीला पाहता क्षणी तेजस खूप घाबरतो, कारण त्याला वाटायला लागतं की आपलं स्वप्न आता खरं तर होणार नाहीये ना. मानसी या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी तर आलेली नसेल ना.
अनेक प्रश्नांची काहूर आता तेजसच्या मनात असतं. तेजस स्वतःशीच म्हणायला लागतो की काय हा हा भास आहे. परंतु मानसी जेव्हा जवळ येऊन आता तेजसला हाक मारते, तेजस आता झटक्यातच मानसीसमोर उठून उभा राहतो आणि तो विचारतो की मिस लकी चॅम्प, तुम्ही खरंच आला आहात काय ते? तेव्हा मानसी विचारते की का नको यायला हवं होतं का? अहो मिस्टर राष्ट्रहित, तुम्ही कुठे गेला होतात? हॉस्पिटलमधून गायब झालात. आम्ही खूप काळजीत होतो तुमच्या, आणि आता हवालदाराचा फोन आल्यानंतर कळलं की तुम्ही इथे आहात. तेव्हा आता तेजस हात जोडतो आणि मानसीला सांगायला लागतो की नका बोलू, याच्या पुढे खरंच काहीच नका बोलू. तेजस हात जोडून मानसीला विनंती करत असतो की खरंच काहीच नका बोलू. मिस लकी चॅम्प, आता मी इथे आहे. माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली आहे. मला असं नव्हतं करायचं, परंतु परिस्थितीच अशी आली होती की मला हे पाऊल उचलावं लागलं. तेव्हा आता मानसी सांगते की खरे तर चूक आमची आहे. तेजस आता वेगळ्या विषयावरती बोलत असतो आणि मानसी वेगळ्या विषयावरती. दोघांचंही एकमेकांना काहीच कळत नसतं. आमच्यासाठीच तुम्ही स्वतःच्याच घरात चोरी केली ना? नाही म्हणजे माझ्या लग्नात काही कमी पडू नये याच्यासाठी. हेच असणार आहे तुमचं राष्ट्रहिताचं काम. दुसऱ्यांना अडचणीत तुम्ही नाही पाहू शकत. दुसऱ्यांच्या हितासाठी, त्यांच्या सुखासाठी. तेजस सांगतो की नाही मिस लकी चॅम्प, चूक केली आहे मी, आणि मी केलेली चूक मला मान्यही आहे. तेव्हा आता मानसी सांगते की हो, तुम्ही चूक तर केलीच आहे, परंतु चांगल्या कामासाठी. तुम्ही आता स्वतःच्याच घरातून चोरलेले 2 लाख रुपये हे माझ्या बाबांच्या मदतीसाठी देणार होतात ना? बाबांनी मला सगळं काही सांगितलं आहे की तुम्ही त्यांना पैसे दिले होते, परंतु बाबांनी ते पैसे घेतले नाहीत, म्हणून तुम्ही ते पैसे नंदू काकाला दिले. आणि नंदू काकाने आम्हाला सांगितलं, आणि तुम्ही दिलेल्या पैशांमुळेच आमचं बाबांचं हॉस्पिटलचं बिलही आम्हाला भरता आलं. मानसीला आता तेजस आपल्यामुळे जेलमध्ये आहे यासाठी खूप वाईट वाटत असतं. तर मानसीला आता तेजससाठी खूप रडू यायला लागतं. ती सांगते की हेच तुमचं राष्ट्रहिताचं काम आहे ना? आमच्या मदतीसाठी तुम्ही तुमच्याच घरच्यांच्या नजरेत उतरलात. आमच्याचमुळे तुमच्या हातात बेड्या पडल्या. मी तुम्हाला असं नाही पाहू शकत आहे. जी चूक तुम्ही केलीच नाहीये, त्या चुकीची शिक्षा तुम्ही का भोगायची? असं सांगून आता मानसी तेजसला सांगते की मी आलेच, आणि ती हवालदाराकडे निघून जाते. तेजसही आता हताश झालेला असतो. तर प्रभूंच्या घरी गायत्री दिनेशला विचारत असते की काय रे दिनेश, तू विचारणार होतास ना त्याला जाब की त्याने हे सगळं काही कशासाठी केलं ते? तेव्हा आता दिनेश सांगतो की कदाचित त्याने गैरमार्गाने पैसे आणले असतील आणि ते परत करायचे असतील. तेव्हा आता गायत्री सांगते की चूक नंबर 2. त्यानंतर गायत्री आभाला विचारते की आभा, अगं तात्यासाहेबांनी आपल्याला काय शिकवलं आहे? खोटं बोलायचं नाही. मग तरीसुद्धा आता तुझा भाऊ सगळ्यांशी खोटं बोलला आहे, मग ही चूक नंबर 3. गायत्री फक्त आणि फक्त घरच्यांच्या नजरेत तेजसला आणखीन खालती पाडत असते की जेणेकरून पुन्हा कधी घरच्यांनी तेजसवरती कोणत्याही बाबतीत विश्वास ठेवू नये. आणि जर तेजसवरती कोणीच विश्वास नाही ठेवला तर तो खचेल, आणि याचा फायदा गायत्रीला घ्यायला येईल. गायत्री त्यानंतर आता तात्यांना सांगते की तात्यासाहेब, आता एवढं सगळं आपल्या घरात घडलं आहे म्हटल्यानंतर बातमी नको का द्यायला? त्यानंतर ती खडू घेऊन येते आणि तात्यासाहेबांना तो खडू देते. परंतु तात्यासाहेब ही पुरते आता खचून गेलेले असतात, आणि याच संधीचा गायत्री फायदा घेते. गायत्री आता जी औषधांची चिठ्ठी डॉक्टरांनी दिलेली असते ती मुद्दाम चुरगळायला लागते. तेव्हा आता तात्यासाहेब पटकन गायत्रीच्या हातून खडू घेतात आणि फळ्यावरती लिहायला लागतात. त्यानंतर कपटी गायत्री तिथे आता छायाला सांगते की छाया, अगं आत्तापर्यंतची स्वातंत्र्य सैनिक दिनकरच्या प्रभूंची सगळ्यात मोठी बातमी लिहितात तात्यासाहेब. आता ही बातमी तेजसला कळायला नको का? मग रेकॉर्ड कर पटकन. त्यानंतर छायासुद्धा आता गायत्रीचं ऐकते आणि लगेच रेकॉर्ड करायला लागते. तेव्हा आता तात्यासाहेबांना गायत्री सांगते की फळ्यावरती लिहा, स्वातंत्र्य सैनिक दिनकर प्रभू यांच्या पंतूने केली स्वतःच्याच घरात लूटमार, तत्वाना फासला काळीमा. तात्यासाहेबांच्या हाती आता काहीच राहिलेलं नसतं, आणि जर आता नाही लिहिलं तर गायत्री औषध आणणार नसते, आणि त्यातून सुनंदाची तब्येत बिघडलेली असते. गायत्री फक्त आणि फक्त संधीचे फायदे घेऊन प्रभूंच्या घरातील प्रत्येकाला स्वतःच्या तालावरती नाचवत असते, आणि या सगळ्यांना या गायत्रीपासून वाचवणारा जो तेजस असतो तोच आता अडकल्याने तो घरच्यांची मदतही करू शकत नसतो. तर गायत्री आता जी औषधांची चिठ्ठी असते ती दिनेशच्या तोंडावरती फेकते आणि तेथून निघूनही जाते. तर सुनंदाची हळूहळू जास्त तब्येत बिघडायला लागलेली असते. छाया तेव्हा घाबरते आणि पटकन आता गायत्रीच्या पाठोपाठ रूममध्ये येते. रूममध्ये आल्यानंतर छाया तिला सांगायला लागते की दीदी, अगं तुझ्या सासूबाईंची खरंच तब्येत खूप बिघडली आहे. मी तर असं ऐकलं आहे की
जर असं काही झालं ना आणि एखादा माणूस जर मेला ना तर तो भूत बनून आपल्या मानगुटीवर बसतो. त्यानंतर गायत्री दिनेशला हाक मारते आणि छायाला तिची पर्स घेऊन यायला सांगते. तर सुनंदाच्या औषध गोळ्यांसाठी गायत्रीने पैसे दिलेले असतात दिनेशला. दिनेश गेल्यानंतर गायत्री तिथे छायाला सांगते की आता पैसे देऊन औषध गोळ्यांसाठी जे पैसे दिले आहेत ते सगळं काही करून आपण या लोकांवरती मेहरबानी नाही करायची. आपला माणूस जर जेलमध्ये असेल आणि त्यानंतर आपल्या घरच्या माणसांना त्याचा किती त्रास होतो ना हे त्यांनाही तितकंच कळायला पाहिजे. आपले बाबा जेव्हा जेलमध्ये होते ना तेव्हा आई याच धक्क्याने गेली होती. आता मीही बघते की तेजसला जेलमधून कोण काढता येते. जोपर्यंत तेजस प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करत नाही ना तोपर्यंत तरी मी त्याला काही बाहेर नाही काढत. परंतु गायत्रीचा हा सगळा प्लॅन चकनाचुरा होणार असतो, कारण ऑलरेडी मानसी तेजसच्या मदतीला आलेली असते. इकडे पोलीस स्टेशनमध्ये मानसी इन्स्पेक्टरला रिक्वेस्ट करत असते तेजसला सोडण्यासाठी. ती सांगते की अहो माझ्या बाबांना मदत व्हावी म्हणून हे सगळं काही त्यांनी केलं आहे. माझं लग्न ठरलं होतं आणि माझ्या बाबांकडे तितके पैसे नव्हते आणि मदत व्हावी म्हणूनच त्यांनी स्वतःच्या घरात चोरी केली. इन्स्पेक्टर उलट आता मानसीलाच सांगतात की चोरी केली आहे त्यांनी आणि तुम्ही त्यांच्या चांगुलपणाचे दाखले का देताय आम्हाला. तेव्हा आता मानसी सांगते की नाही नाही मी त्यांच्या चुकीचं समर्थन अजिबात करत नाहीये. तेव्हा आता इन्स्पेक्टर सांगतात की अहो मॅडम त्यांच्या घरच्यांनी स्वतःहूनच त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि आता जोपर्यंत ते तक्रार मागे घेत नाही आहेत तोपर्यंत आम्ही त्यांना सोडू शकत नाही. प्लीज तुम्ही जा इथून. तेव्हा आता मानसी सांगते की नाही इन्स्पेक्टर साहेब माझं ऐकून तरी घ्या. त्यांनी आता चोरी का केली आहे याचं मागचं कारण त्यांच्या घरच्यांनाही माहिती नसणार आहे. एकदा का त्यांना कारण समजलं तर ते नक्की सोडवतील यांना. मानसी त्यानंतर आता तेजसचं उलट इन्स्पेक्टर समोर कौतुकच करायला लागते. ती सांगते की खरंच ते मनापासून खूप चांगले आहेत. ते ना राष्ट्रहिताचं काम करतात, दुसऱ्यांना आनंद देण्याचं स्वतःचा आनंद मानतात आणि ते खूप परोपकारी आहेत. त्यांनी नक्की ही चोरी कशासाठी केली आहे हे स्वतःहून स्वतःच्या तोंडून घरच्यांना ते कधीच नाहीत सांगणार. माझी खात्री आहे, माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. प्लीज इन्स्पेक्टर साहेब त्यांना सोडा. मानसी इन्स्पेक्टरला आता कळकळीची विनंती करायला लागते. त्यांना सांगायला लागते की प्लीज सोडा ना. ते काय ते जामीन असतं ना ते प्लीज देऊ शकता का तुम्ही. जामिनावरती त्यांना सोडा ना. त्यानंतर मानसी आता पर्समधलं संपतरावांची शेवटची आठवण जी तिच्याकडे राहिलेली असते ते मंगळसूत्र घेते आणि त्यानंतर ते मंगळसूत्र देऊन इन्स्पेक्टरला तेजसला सोडण्याची विनंती करत असते. तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की अहो मॅडम तुम्ही काय करताय ते प्लीज तुम्ही ते ठेवा बरं आधी. तेव्हा मानसी सांगते की इन्स्पेक्टर साहेब प्लीज त्यांना सोडा ना हो. माझ्याकडे फक्त हीच शेवटची गोष्ट आहे की मी तुम्हाला देऊ शकते. शेवटी अखेर आता इन्स्पेक्टर तेजसला जामीन द्यायला तयार होतो. तर इन्स्पेक्टर त्यानंतर आता मानसीला ते मंगळसूत्र उचलायला सांगतात. मानसी आता इन्स्पेक्टर यांचं ऐकते आणि पटकन मंगळसूत्र घेते आणि त्यांचे आभार मानते. त्यानंतर हवालदाराकडे जाऊन मानसी तिथे आता स्वतःचं नाव लिहिते. तर हवालदार तिथे विचारतात की तुमचं जे त्यांच्यासोबतचं नातं आहे ते तिथे लिहा. तेव्हा आता मानसी विचारात पडते. त्यानंतर मानसी विचार करत असते. तेव्हा आता हवालदार सांगतात की अहो मॅडम अहो लिहा ना, नातं आहे ना तुमचं त्यांच्यासोबत. तर तिथे आता मनूला संपतरावांचं शेवटचं वचन आठवायला लागतं की संपतरावांनी मानसीची सगळी जबाबदारी तेजसवरती सोपवलेली असते आणि सुखाने संसार करण्याचा आशीर्वादही दिलेला असतो. शेवटी मानसीने तेजससोबतचं नातं पत्नीचं लिहिलेलं असतं त्यामध्ये. आणि हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की तेजस आता मानसीला सांगत असतो की मला माहिती आहे की हे लग्न मोडल्यामुळे संपतरावांना खूप जास्त त्रास झाला असेल, परंतु तुम्ही काळजी करू नका, मी समजावेन त्यांना. तेव्हा तेजससाठी आता एक धक्कादायक बातमी मनू देते. ती सांगते की बाबा केव्हाच गेले. या सगळ्याचा तेजसला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता मानसी सांगते की तेजस आतापर्यंत तुम्ही खरंच आमच्यासाठी खूप काही केलं आहे, मी येते असं सांगून जेव्हा आता मानसी जायला निघते इतक्यात आता तेजस तिला थांबवतो आणि तेजस मानसीला सांगतो की मिस लकी चॅम्प संपतरावांनी दिलेलं जे वचन आहे ते माझ्या लक्षात आहे. तेजस आता मानसीसमोर हात पुढे करतो. तेव्हा मानसीसुद्धा आता स्वतःचा हात तेजसच्या हातामध्ये देते. तेजसला सगळं काही माहिती असतं हे मानसीला आत्ता लक्षात आलेलं असतं आणि तेजसने मानसीची जबाबदारीही घेतलेली असते. तर त्यानंतर तेजस मानसी या दोघांचाही धूमधडाक्यात लग्न कसं लागणार हे पाहायला खूप मनोरंजक ठरणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब